इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील 14वा घटक ट्रान्सपोर्ट या पाठाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. ट्राय दिस. इथे काही चित्र दिलेली आहेत. चिल्ड्रन, लेट अस ट्राय अन एक्सपेरिमेंट. आपण एक प्रयोग करून पाहूया. चूज अ फ्रेंड्स हाऊस, पार्क, शॉप और स्कूल दॅट इज 1 किलोमीटर अवे फ्रॉम युअर होम. काय करायचं आहे? आपल्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेलं आपल्या मित्राचं मैत्रिणीचं घर, दुकान, शाळा इत्यादीपैकी एक ठिकाण आपल्याला निवडायचं आहे. ऑन द फर्स्ट डे वॉक टू युअर चूजन प्लेस. पहिल्या दिवशी काय करायचं आहे? आपल्याला जे ठिकाण आपण निवडलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला चालत जायचं आहे. ऑन द सेकंड डे राईड टू इट ऑन युअर बायसिकल. दुसऱ्या दिवशी आपल्याला सायकलवर जायचं आहे. ऑन द थर्ड डे टेक ॲन ॲटोमोबाईल. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या गाडीने किंवा वाहनाने जायचं. व्हाईल डुईंग दिस ऑलवेज टेक युअर स्कूल बॅग विथ यू. यूज द सेम रूट फॉर ऑल 3 जर्नीज. आणि हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे? आपल्यासोबत आपल्या शाळेचं दप्तर सोबत ठेवायचं आहे आणि या तिन्ही प्रवासासाठी आपल्याला एकच मार्ग वापरायचा आहे. नोट डाऊन द फॉलोइंग. आणि त्यानंतर आपल्याला काही निरीक्षणं नोंदवायची आहेत. द टाइम टेकन फॉर ईच जर्नी ऑन ईच ऑफ द 3 डेज. तिन्ही दिवशी प्रवासास लागलेला वेळ, किती वेळ लागलेला आहे? विच जर्नी टूक द लॉंगेस्ट टाइम अँड विच टूक द शॉर्टेस्ट टाइम. त्यानंतर कोणत्या प्रवासात सर्वात जास्त व कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागला याची सुद्धा नोंद करायची आहे. ऑन विच जर्नी डिड यू हॅव टू कॅरी युअर ओन थिंग्स. कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वतः साहित्य वाहून न्यावं लागलं. ऑन विच जर्नी डिड यू विच वॉज द मोस्ट कम्फर्टेबल जर्नी. कोणता प्रवास सर्वात आरामदायी वाटला. ऑन विच जर्नी डिड यू हॅव टू यूज फ्यूल. कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला. ऑन विच जर्नी वेर यू मोस्ट बोथर्ड फॉर बाय स्मोक अँड नॉईज. आणि कोणत्या प्रवासामध्ये धूर, आवाज यांचा त्रास आपल्याला जाणवला. हा प्रयोग करून या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. फ्रॉम युअर आन्सर यू विल सी दॅट वॉकिंग टेक्स द मोस्ट टाइम अँड यू हॅव टू पुट इन लेबर टू कॅरी युअर ओन थिंग्स. यूजिंग अ व्हेकल सेव्स टाइम अँड एफर्ट. आपल्याला या ज्या वरील नोंदी आहेत या नोंदीवरून असं लक्षात येईल की पायी चालत जात असताना आपल्याला जास्त वेळ लागतो व आपल्यासोबत असलेलं जे साहित्य आहे ते वाहून नेण्यासाठी सुद्धा जास्त परिश्रम आपल्याला करावे लागतात. वाहनाचा वापर केला तर ते वेळ आणि श्रम या दोन्हीचीही बचत होत असते. यू मस्ट हॅव ऑल्सो रिअलाइज्ड दॅट वी नीड टू यूज फ्यूल्स इन ॲटोमोबाईल्स. त्याचबरोबर आपण जेव्हा वाहन वापरतो त्यावेळी आपल्याला इंधनाचा वापर करावा लागतो हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. दिस कॉजेस एअर अँड नॉईज पोल्युशन. आणि वाहतुकीची जी साधनं वापरतो आपण यामुळे हवेचं आणि ध्वनीचं प्रदूषण होत असतं. इट मीन्स दॅट different modes of transport have different advantages and disadvantages. म्हणजेच वाहतुकीचे काही चांगलेही परिणाम आहेत आणि काही
वाईटही परिणाम आहेत. इन टुडेज हाय स्पीड वर्ल्ड वी हॅव टू डिपेंड ऑन सेव्हरल मोड्स ऑफ ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आजच्या या गतिमान युगामध्ये प्रवास आणि साहित्याचे ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध साधनांवर अवलंबून राहावं लागतं. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव मेनी ॲडव्हान्टेजेस. आणि या आधुनिक वाहतुकीचे अनेक फायदेसुद्धा आपल्याला आढळून येतात. काय काय फायदे आहेत ते? वर्क गेट्स डन सूनर. कामेही जलद गतीने होतात. टाइम अँड एफर्ट आर सेव्ड. वेळ आणि श्रमाची बचत होते. ट्रेड इज फॅसिलिटेड. व्यापार उद्योग वाढीस चालना मिळते, भरभराट होते व्यापाराची. डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाउ कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. जगातील विविध प्रदेश आहेत, हे विविध प्रदेश विविध भाग वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इवन ऑन अ ग्लोबल लेवल हॅज बिकम सिम्पल अँड इझी. जगाच्या स्तरावर देखील वाहतुकीची जी सुविधा आहे आणि वस्तूची आणि व्यक्तींची सुविधा ही सहज आणि सोपी झालेली आहे. ॲज सो मेनी थिंग्स आर इझिली अवेलेबल द लाईफस्टाईल ऑफ पीपल हॅज इम्प्रूव्ड. आणि अशा अनेक वस्तू विविध वस्तू या सहज उपलब्ध झाल्यामुळे लोकांच्या जीवनमानामध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे. द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा हॅव बिकम स्पीडियर. पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधासुद्धा गतिमान झालेल्या आहेत. वाहतुकीमुळे या सर्व सुविधा गतिमान झालेल्या आहेत. ड्यू टू द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर. आणि विविध वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आलेलं आहे. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन. वाहतुकीचे फायदे यावर वर्गात सुद्धा आपण चर्चा करायची आहे. नेक्स्ट, स्टडी द पिक्चर अँड नोट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग. त्या ठिकाणी काही चित्र दिलेली आहेत आणि या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप्ड. मुले कोठे थांबलेली आहेत? व्हाय हॅव दे स्टॉप्ड देअर. तिथे का थांबलेली आहेत? व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग. त्या ठिकाणी मुले काय करत आहेत? आणि व्हॉट इज ट्रबलिंग देम. त्यांना कशामुळे त्रास होत असावा? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप्ड. आता आपण या चित्रामध्ये बघू शकतो की मुलं हे कोठे थांबलेली आहेत? रस्ता क्रॉस करण्यासाठी ते रस्त्याच्या मधोमध थांबलेली आहेत. व्हॉट हॅव दे स्टॉप्ड देअर. ती मुलं तिथं कशासाठी थांबलेली असावीत? त्यांना तो रस्ता क्रॉस करायचा आहे. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग. ती मुलं काय करत आहेत? बघा या चित्रामध्ये ती मुलं आपल्याला दिसून येतात की त्यांनी कानावर हात ठेवलेला आहे, त्यांच्या डोळ्याला हात लावले आहेत, म्हणजे त्यांना त्या डोळ्याचा आणि कानाचा त्रास होत आहे. आता हा त्रास जो आहे, व्हॉट इज ट्रबलिंग देम. हा त्रास त्यांना कशामुळे होत असावा? बिकॉज रस्त्यावर जे एअर पोल्युशन आहे, जे नॉईज पोल्युशन आहे, त्यामुळे त्यांना तो त्रास होत आहे. स्टेट द डिफरन्स बिटवीन द प्लांट्स क्लोज टू द रोड अँड दोज फॉर अवे फ्रॉम द रोड बेस्ड ऑन द फॉलोइंग.
रस्त्याच्या कडेच्या व रस्त्यापासून दूर असलेल्या वनस्पतीमधील खालील मुद्द्याच्या आधारे आपल्याला फरक नोंदवायचा आहे. फ्रेशनेस ऑफ लिव्ज, पानाचा तजेलदारपणा, कलर ऑफ लिव्ज, त्या झाडांचा पानांचा रंग, आणि ॲपेरन्स ऑफ प्लांट्स, वनस्पतीचं स्वरूप. आपल्याला रस्त्याच्या ज्या बाजूची झाडं असतात ती झाडं आणि रस्त्यापासून दूर असलेली झाडं यांचा जो फरक आहे तो या मुद्द्याच्या आधारे आपल्याला करायचा आहे. गाड्यांच्या ज्या धूर असतात त्यामधून निघणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो, वायू प्रदूषण होत असतं. फ्रॉम द ऑब्झर्वेशन्स अबोव you must have realized that there is constant traffic on busy roads. यावरून आपल्याला असं लक्षात आलं असेल की वर्दळीच्या ठिकाणावर, वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची सतत ये-जा चालू असते. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्यूल इन द व्हेकल, दे कॉन्स्टंटली इमिट स्मोक अँड सम पॉयझनस गॅसेस. इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सतत धूर आणि काही विषारी वायू सोडले जातात. These gases mainly include carbon monoxide, nitrogen dioxide and sulfur dioxide. यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड यासारखे वायू असतात. सिमिलरली minute particles of carbon and lead are also released into air. त्याचबरोबर धुरावाटी कार्बन, शिसे यांचे सुद्धा सूक्ष्मकण हवेत मिसळतात. An excess of these substances lowers the quality of air in the environment. आणि यामुळे आपल्या पर्यावरणात जी हवेमध्ये हे जी घातक वायू मिसळतात यामुळे हवेची गुणवत्ता कमी होते. दिस इज व्हॉट वी कॉल एअर पोल्युशन. आणि यालाच आपण काय म्हणतो, हवेचं प्रदूषण असं म्हणतो. एअर पोल्युशन अफेक्ट्स ॲनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वे. हवेच्या प्रदूषणाचा प्राणी आणि वनस्पती यांच्यावर खालील प्रकारे परिणाम होत असतो. ट्रॅकिया, लंग, आय डिसऑर्डर्स, दॅट इज बर्निंग ऑफ द आईज. श्वासनलिका, डोळे व फुफ्फुसाचे विकार होतात. म्हणजेच उदाहरणार्थ डोळे जळजळणे अशासारखे रोग यामुळे होत असतात. द लिव्ज ऑफ प्लांट्स सिव्हरल अप अँड फॉल. झाडाची पाने करपतात व गळतात. स्पॉट्स गेट्स स्क्रॅच्ड. जे कोंब आहेत, अंकुर आहेत ते जळतात. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स इज अफेक्टेड ॲडव्हर्सली. वनस्पतीची किंवा झाडाची वाढ व विकास खुंटतो. कॉन्स्टंट ट्रॅफिक थ्रू फॉरेस्ट एरियाज कॅन हार्म द हॅबिटॅट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स लिव्हिंग देअर. सतत वाहनाची ज्या जंगल प्रदेशामधून वाहनाची वर्दळ जर वाढली तर तेथे राहणारे जे प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्या अधिवास जो आहे, त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण होते. वाईल्ड ॲनिमल्स इन दीज फॉरेस्ट बिगिन टू मायग्रेट एल्सवेअर. अशा ठिकाणचे प्राणी इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ लागतात. द कॉन्स्टंट साऊंड्स ऑफ व्हेकल्स क्रिएट नॉईज ऑन अ लार्ज स्केल. वाहनांचा सतत आवाज, त्यामुळे मोठा गोंगाट निर्माण होतो. इट कॉजेस इल इफेक्ट सच ॲज रेस्टलेसनेस, इरिटेबिलिटी, हेडॅक, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. यामुळे अस्वस्थता होणे, चिडचिड होणे, डोकं दुखणे, लक्ष लागणे, त्याचबरोबर मनोविकारासारखे रोगसुद्धा होण्याची शक्यता असते. इफ देर आर ट्रॅफिक जॅम्स, एअर अँड नॉईज पोल्युशन इन दॅट एरिया इन्क्रीजेस. वाहतुकीची कोंडी झाली त्या परिसरामध्ये हवेबरोबरच आवाजाचं सुद्धा, ध्वनीचं सुद्धा प्रदूषण हे वाढत असतं. ट्रॅफिक ॲक्सिडेंट कॉज इंजुरीज, डेथ्स अँड डॅमेज टू द व्हेकल्स. वाहनाच्या अपघातामुळे जखम होते, मृत्यू होतात. त्याचबरोबर
वाहनांचं सुद्धा नुकसान होत असतं. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द हार्मफुल इफेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. वाहतुकीचे वाईट परिणाम यावर आपल्या वर्गामध्ये चर्चा करायची आहे. कॅन यू टेल, सांगा पाहू. वॉकिंग, रायडिंग अ बायसिकल, यूजिंग अ प्रायव्हेट व्हेकल, यूजिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. विच ऑफ द अबोव ऑप्शन विल यू चूज ऑन द फॉलोइंग ओकेशन. खालील काही घटना दिलेल्या आहेत आणि वर आपल्याला काय दिलेले आहेत, काही पर्याय दिलेले आहेत. या स्थितीमध्ये आपण काय कराल असं आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट, गोइंग टू स्टडी ॲट अ फ्रेंड्स हाऊस हू लिव्स नियर बाय. आपल्या घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी आपण कशा प्रकारे गेलं पाहिजे. आन्सर इज वॉकिंग. आपण ते चालत गेलं पाहिजे. गोइंग टू युअर स्कूल विच इज अबाउट 1 किलोमीटर अवे. आपल्या घरापासून आपल्या शाळेचं अंतर हे 1 किलोमीटर आहे, तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, आपण वॉकिंग और रायडिंग अ बायसिकल याचा पर्याय आपण केला पाहिजे. टॉकिंग मटेरियल्स टू अ सायन्स एक्झिबिशन इन अनदर टाउन. टेकिंग मटेरियल्स टू अ सायन्स एक्झिबिशन इन अनदर टाउन. आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जायचं आहे. आपण काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण यूज अ प्रायव्हेट व्हेकल्स और यूजिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. गोइंग टू अ वेडिंग इन द नेक्स्ट टाउन. आपल्याला शेजारच्या गावात लग्नासाठी जायचं आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय पर्याय करता येईल, प्रायव्हेट व्हेकल और पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करता येईल. फ्रॉम दिस वी रिअलाइज दॅट वी शुड कल्टिवेट habits such as walking short distance or riding a bicycle for slightly longer distance. यावरून आपण असं लक्षात आलं असेल की आपल्याला जवळच्या अंतरासाठी आपल्याला पायी जाणं किंवा थोडं दूर अंतर जाण्यासाठी आपल्याला सायकल वापरणं, अशा सवयी आपण आपल्या स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत. इन दिस वे वी कॅन अवॉइड द यूज ऑफ फ्यूल बर्निंग व्हेकल्स अँड रिड्यूस पोल्युशन. यामुळे आपण प्रदूषणाबरोबर इंधनसुद्धा बचत करू शकतो. ॲट अदर टाइम्स यूजिंग पब्लिक और प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कॅन सेव्ह टाईम अँड एफर्ट. इतर वेळी आपण सार्वजनिक किंवा खाजगी वाहनांचा वापर आवश्यकतेनुसार केल्यास आपलं श्रम आणि वेळसुद्धा वाचू शकतो. इन दिस वे वी कॅन रिड्यूस द सेव्हिरिटी ऑफ द हार्मफुल इफेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. अशा प्रकारे आपण या वाहतुकीचे काही वाईट परिणाम जे आहेत ते कमी करू शकतो. द फॉलोइंग आर द सम रेमेडीज फॉर रिड्युसिंग पोल्युशन. खाली काही प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय आपल्याला दिलेले आहेत. यूजिंग फ्यूल्स दॅट कॉज लेस पोल्युशन. कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर करणे. टाइमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ व्हेकल्स. आपल्या वाहनाची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी करणे. यूजिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट ॲज फार ॲज पॉसिबल. आपण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. यूजिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओनली वेन नेसेसरी. आणि आपल्याला जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच खाजगी वाहनाचा वापर करणे. त्याचबरोबर प्लांटिंग ट्रीज, स्पेशली इंडिजिनस और लोकल varieties like banyan, people, neem, करंज etc. and caring for them. वृक्ष लागवड करावी आणि विशेषतः आपले जे स्वदेशी झाडं आहेत ज्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, कडुलिंब आहे, करंजा इत्यादी भारतीय वृक्षाची लागवड करायची आणि त्यांची जोपासना करावी. These trees adapt easily to the local environment and help in enhancing biodiversity. ही झाडं आपल्या स्थानिक पर्यावरणाशी सहज जुळवून घेतात आणि आपली जैवविविधता वाढवण्यासाठी काय होत असते, त्याची मदत होत असते. अवॉइडिंग फ्यूल्स दॅट कॉज पोल्युशन. यूजिंग फ्यूल्स सच ॲज LPG और CNG फॉर व्हेकल्स. प्रदूषण टाळण्यासाठी इंधनाचा वापर. जे प्रदूषणासाठी इंधन जास्त करत असतात त्या इंधन कमी करून LPG आणि CNG सारखे इंधन वापरली गेली पाहिजेत.
अशा प्रकारे काही उपाय करून आपण पर्यावरणाच्या प्रदूषण कमी करू शकतो. नेक्स्ट, हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द रेमेडीज फॉर पोल्युशन ड्यू टू ट्रान्सपोर्ट. वाहतुकीच्या प्रदूषणावर सुद्धा आपण वर्गामध्ये चर्चा करा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, आवर एन्व्हायरमेंट इज सेन्सिटिव्ह. आपले पर्यावरण हे संवेदनशील आहे. दॅट इज व्हाय पोल्युशन हॅज डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑन इट. त्यामुळे आपल्या पर्यावरणावर प्रदूषणाचे विघातक परिणाम होत असतात. दीज इफेक्ट्स आर हार्मफुल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि हे जे परिणाम आहेत, हे परिणाम सर्व सजीवांसाठी कसे आहेत, हानिकारक आहेत. इन्क्लुडिंग अस, इट इज व्हेरी नेसेसरी टू प्रिव्हेंट पोल्युशन. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण प्रदूषण हे टाळलं पाहिजे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, इन दीज मॉडर्न टाइम्स वी यूज कार्स, शिप्स अँड एरोप्लेन्स दॅट रन ऑन फ्यूल. आजच्या आधुनिक युगामध्ये आपण इंधनावर चालणारी वाहनं, जहाजं, विमानं वापरत आहोत. इन द ओल्डन टाइम्स शिप्स डिड नॉट यूज सच इंजिन्स. पूर्वी अशा प्रकारे जहाजात यंत्रावर ही चालत नव्हती. दे हॅड सेल्स विच हेल्प टू यूज द फोर्स ऑफ द वाइंड. पूर्वी जहाजं ही वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जात असत. दे वेर कॉल्ड सेलिंग शिप्स. आणि त्यांना शिडाची गलबतं किंवा जहाजं असं म्हटलं जात असत. इन दोज डेज पीपल ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑन दीज शिप्स. त्या काळात सुद्धा अशा प्रकारे जहाजांचा वापर करून माणूस हा जगभर फिरलेला आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग अ बायसिकल. बघा, सायकल वापराचे विविध फायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत. लेस क्राउडिंग ऑफ व्हेकल्स ऑन द स्ट्रीट. रस्त्यावर वाहनांची गर्दी होत नाही. सेव्हज मनी, पैशाची बचत होते. कॅन बी स्टोअर्ड इन अ स्मॉल स्पेस. छोट्या जागेत ठेवता येते. सेव्हज टाईम, वेळेची बचत होते. सेल्फ रिलायन्स, स्वावलंबता येते. डज नॉट कॉज पोल्युशन, प्रदूषण होत नाही. स्मॉल लोड्स कॅन आल्सो बी कॅरीड. छोट्या प्रमाणात आपण सामान आपण वाहून नेऊ शकतो. आपली शाळेचं दप्तर आहे, आणखी काही छोटेसे साहित्य आहे, ते आपण वाहून नेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल एक्सरसाइज. शारीरिक जो व्यायाम आहे आपला, तो शारीरिक व्यायाम यामुळे होत असतो. अशा प्रकारे आपण पर्यावरणाच्या आणि स्वतःच्या सुद्धा शरीरासाठी सुद्धा आपण सायकलचा वापर हा दैनंदिन वापरामध्ये मोठ्या प्रमाणात केला पाहिजे.